शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उद्दार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार, तुझे वर्णिती सर्वदा. नकळे जयाचे मूळ मध्यावसान, आपणाची सर्व करता कारण, कोठे प्रगटले ज्यांचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मांदिका. जाणोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटे जगन निवास. येच विषयी सूते इतिहास, शौनकादिकां प्रती सांगितला. किरात देशीचा राजा विमर्शन, परम प्रतापी शत्रुभंजन, मृगया करीत हिंसक दारुण, मध्यमानसी रत सदा. चतुवर्णाच्या स्त्रिया भोगित, निर्दय अधमेची वर्तत, परी शिवभजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेंचे नाम कुमुद्वती, परम चतुर गुणवती, पती प्रति पुसे एकांती, कापट्य रीती कटोनिया. म्हणे शिवव्रत आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष, गीत नृत्य स्वये करिता विशेष, शिवलीलामृत वर्णित. दोषही घडती तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान, मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमेय होतो सुंदरी, तो माध वद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरा समोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत, तीही दंड मारिता त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणिक आलो परतोनी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी, मागुती दाटाविता त्यांनी प्रदक्षिणा केला शिवसदना. मागुती बैसलो येऊन, तव तीही क्रोधे मारिला बाण, म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेची प्राण सोडिला. त्या पुण्य कर्मे करून, आता राजदेह पावलो जाण, परिश्वानाचे दुष्ट गुण, नाना दोष आचरी. कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्व ज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कंपोती होती सपूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरून, पाठी लागला पक्षी शेन, शिवालयास प्रदक्षिणा तीन, करून बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेन पक्षी मारित, शिव सदना समोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास, तू त्रिकाल ज्ञानी पुण्य पुरुष, तुम्ही आम्ही जाणू कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, एके मृग नेत्रे ईभ गमने, सिंधू देशीचा नृप इंदू वदने, होईल पुढील ये जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसे वरिसी, तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमिसी, होईन सत्यगुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन, मज वरसी सत्य जाण, चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वरिसी मज. पाचवे जन्मी अवंती राज, दशार्ह कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी आनर्तपती सहज, तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्य राजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण, तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिव प्रतापे. महाधर्म वाढवित जन्मो जन्मी शिवभजन करीत, मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना. शरण रिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊनी निर्दोष, शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावेन निर्धारे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, ती तू केच जन्म घेऊनी तो भूपती, ब्रह्मवेत्ता होऊनी अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके द्रुहिण सूत्रामा, वेदशास्त्रांस सीमा न कळे ज्याची वर्णावया. ऐकुनी शिवगुण कीर्तन, संददन होय जयांचे मन, अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती. धिक ज्याचे जिणे धिक्कर्म, दिग्विदा दिग्गर्म, तो वाचोनी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिव भजनाची थोरी, उज्जैनी नामे महानगरी, रावचंद्र सेन राज्य करी, न्याय नीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्यांचे भजनी रतनरूपवर, मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर, शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय.
गृहिणी सुंदर आणि प्रतिवता, पुत्र भक्त आणि सभाग्यता, व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ताफळ सुढाळ सुरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मणिभद्र अति सुजाण, तेणे एक मणी दिधला आणून चंड किरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामी कर 52 कस, सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रांत नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत, समरांगणी जय अद्भुत, न ये अपयश काल रात्री. जे करावया येती वैर, ते आपणाची होती प्राणमित्र, आयुरोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालिले नृपांचे. भूप तो सर्व गुणी वरिष्ठ, की शिवभजनी गंगेचा लोट, की विवेक भाव रत्नांचा मुकुट, सुमुद्र सुभट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ, की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ, कूपची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, माणी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती. बहुतांसी असख्य झाले, अवनीचे भूभज एकवटले, अपार दळ घेऊन आले, वेढिले नगर रायांचे. इंदिरावर कमल दल नयन, त्यांची कंठे कौस्तुभ जाण, की मुंडानी वर मौळी रोहिणी रमण, प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित, म्हणून नृपांनी पाठविले दूत, मग राव विचारी मनांत, कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण, अतिभोग अतिभूषण, विघ्नांसी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन, मणी जरी द्यावा या लागून, जरी जाईल क्षात्रपण, युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दीन रक्षण जगद उद्धार, वज्रपंजर भक्तांसी. त्यासी क्षण जाऊ ये अवसरी, जो भक्ता काज कैवारी. तो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगद्दात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून, शिव मंदिरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीती शिवस्मरून, महायंत्रांचे नगरावरून, मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन, चंद्रचूड आराधी प्रीती करून, करी शौत्र मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ, परिचिंता रहित भूपती प्रेमळ, देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळोन, त्याच एक गोप गृहिणीपतीहीन, कुमार कडिये घेऊन पातली. 6 वर्षांचा बाळ, राजा करिता पूजा करी पाहे सकळ, निर्घोनिया वाढ वेळ, गोप गृहिणी आली घरा. कुमार कडे घातला उतरून, आपण करी गृहींचे कारण, शेजारी उद्ध्वस्त तृण सदन, बाळ जाऊन बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून, मृत्तिकेची वेदिका करून, दिव्य शिव प्रतिमा मांडून, करी स्थापन प्रीतीने. कोणी दुझे नाही तेथ, लघुपाषाण आणोनी त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ, पाषाणाची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून, पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण, धूप दीप नैवेद्य पूर्ण, तेणेची करुणी करीत असे. आद्र तृण पुष्प सुवासहीन, तेची वाहे आवडी करून, नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन, प्रेम भावे पूजित असे. परिमळ द्रव्ये कैची जवळी, शिवावरी मृत्तिका उधळी, मृत्तिकाची घेऊनी करकमळी, पुष्पांजली समर्पित. एव राया ऐसे केले पूजन, मग मानस पूजा कर जोडून, ध्यान करी नेत्र झाकून, शंकरी मन दृढ झाले. मातेने स्वयंपाक करून, ये बा करी पुत्रा भोजन, बहुवेळा हाक फोडून, पंचारिता नेदी प्रत्युत्तर. म्हणून बाहेर येऊनी पाहे, तव शून्य गृही बैसला आहे, म्हणे अर्भका मांडिले काये, चाल भोजना झडकरी.
परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुनी सत्वर त्यांचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुगारिली. चाल भोजना त्वरित म्हणोनी हस्तकी धरुनी ओढीत बाळ नेत्र उघडोनी पाहत तव शिवपूजा विदारिली. अहा शिव शिव म्हणून घेत वक्ष स्थळ बडवून दुःखे पडिला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गली प्रदाने घेऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरुण तृणसेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिव नाम घेऊन तव दयाळ उमारमण अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जंजीर झाले रत्नखचित शिवमंदिर हियांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजित चंद्र प्रभेहुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडोनी पाह बाळत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचते ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करोन षोडशोपचारे पूजा समर्पून पुष्पांजळी वाहत असे. शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा बंगली तो अन्याय पोटात घाली चंद्रमोळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणि तो येथे म्हणून गेला आपुले गृहाते तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी. पहिले स्वरूप पालटुनी झाली ते नारी पद्मिण सर्वालंकारे करून शोभायमान पहुडली. तीस बाळके जागे करून म्हणे चल घेई शिवदर्शन तव ती पाहे चहूकडे विलोकुन अद्भुत करणी शिवाची. हृदयी धरुनी दृढ बाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजगृहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुनी पाहे नयनी नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळा पाहवया. दिगंतरी गाजली हाक अहुत बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरा येई धावत जन अपार पहावया. चंद्रसेन राया नृप अर्वनीचे सांगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन सकळ रायांसी भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जयिनी नामतीयेचे. राजे सकळ कर जोडूनी शिवमंदिरा पुढे घालती लोटांगण त्या बाळकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जे शिव प्रसन्न ते तूर्णकुटी होय सुवर्ण सदन शत्रु ते पूर्ण मित्र होऊन वोळ गती सर्वस्वे. गृहीसी सासी सिद्ध होऊन न मागता पुरविती इच्छिले पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित पांगुळ पावना पुढे धावत जन्मांध रत्ने पारखित मूढ अत्यंत होय वक्ता. रंक भणंगा भाग्य परम तोची होईल सर्व भौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडता. अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा. गोपीती म्हणे गोरक्षक बाळा त्यासी गोवाहन प्रसन्न झाला गो विप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसूत अंजनी प्रिय जो. भूगर्भ रत्न मान संताप हार वृत्रारी शत्रु जनक नगर दहन मदन दमन जो. द्रोणाचळोत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंद पृथेचा. ऐसा प्रगटता मारुती समस्त क्षेणी पाळ चरणी लागती राघव प्रिय कर बळाप्रती हृदयी धरुनी उपदेशी. शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्ठळी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी. त्यांचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमर सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी रुद्राब्ज मिलिंद
श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद, तुझे 8वे पिढीस दंद, जन्मेल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पीत वसन, होईल श्रीकृष्ण कंसदमन. शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पाळक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती. जेवी जपमाळेचे मणी परतोनी येती, अवतार स्थिती तैसेची. की संवत्सर मास स्थिती तिथी वार, तेच परतती वारंवार. तैसा अवतार धरी श्रीधर, श्रीकरा सत्य जाणपा. ऐसे हरिकुळ भूषण बोलवून, पावला तेथेची अंतर्धान. सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकरांचे. ज्याचा श्रीगुरु हनुमंत, त्यासी काय न्यून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन नृपनाथ, बोळविती सर्व भूपांते. वस्त्रे भूषणे देऊनी, बोळविले पावले स्वस्थानी. मग सोमवार प्रदोष प्रीती करुनी, श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साह करीती, याच कांचे आर्त पुरविती. शिवलीलामृत श्रवण करीती, अंती शिवपदा प्रती पावले. हा अध्याय करिता पठण, संतती संपत्ती आयुष्यवर्धन. शिवार्चनी रत ज्याचे मन, विघ्ने भीती तयासी. शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी, देखोनी विकासती सज्जन कमळणी. जीव शिव चक्रवाके दोन्ही, ऐक्या येती प्रीती दे. निंदक दुर्जन अभक्त, ते अंधारी लपती दिवा भात. शिवनिंदकासी वैकुंठनाथ, महानगरात घेऊनी घाली. विष्णू निंदक जे अपवित्र, त्यांसी कुंभी पाकी घाली निरेत्र. एव हरिहर निंदकासी सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाच करी. ब्रह्मानंदा यतिवर्या, श्री भक्त कैलास चळ निवासिया. श्रीधर वरदा मृडानी प्रिया, तुझी लीला वदती तू. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, चतुर्थाध्याय गोडहा. श्री सांब सदाशिव अर्पणामस्तु.